लर्निंग बाय डुईंग प्रयोगाचा वार शनिवार. चला शिकूया प्रयोगातून विज्ञान या उपक्रमा अंतर्गत आजचा आपला सहज सोपा विज्ञान प्रयोग आहे. न्यूटनचा गतिविषयक तिसरा नियम पडताळणे विविध उदाहरणाच्या माध्यमातून. तिसरा नियम असा सांगतो की प्रत्येक क्रियाबलास समान परिमाणाचे त्याच वेळेस प्रयुक्त होणारे एक प्रतिक्रिया बल कार्यरत असते आणि क्रियाबल व प्रतिक्रिया बल या हे परस्पर विरोधी असतात. त्याची दिशा कशी असते? परस्पर विरोधी असते, विरुद्ध दिशेला ते असतात. तर हे न्यूटनचा तिसरा गतिविषयक नियम सांगतो. तर क्रियाबल आणि प्रतिक्रिया बल ह्या दोन गोष्टी आपल्याला समजून घ्यायच्या आहेत. तर ते समजून घेण्यासाठी आता एक उदाहरण मी तुम्हाला देतो. जेव्हा बंदुकीतून गोळी झाडली जाते त्यावेळेस बंदुकीतली गोळी समोरच्या दिशेने जाते. हे काय झालं? क्रियाबल. आणि बंदुकीची गोळी जेव्हा समोर जात असते त्यावेळेस बंदुकीची गोळी काय करते? त्या बंदुकीवर एक प्रतिक्रिया देते. काय देते? प्रतिक्रिया बल प्रयुक्त करते. त्यामुळं आपल्या म्हणजे ते बंदूक चालवणाऱ्याचा हात काय होतो? मागे ओढला जातो. ठीक आहे. आता अशाच रीतीने पहा, हा रबरी बॉल आहे. आता मी हा टेबलवर सोडताय पहा, हे वर आला म्हणजे काय आला? या बॉलला क्रियाबल, बॉल सोडलाय कशावर लागला? टेबलला लागला, पृष्ठभागावर. आणि हे झालं क्रियाबल. आणि टेबलानं काय केली? दिली प्रतिक्रिया. प्रतिक्रिया देण्यामुळे काय झालं? टेबलाने त्या बॉलला वर ढकलले, है ना? तर क्रियाबल आणि प्रतिक्रिया बल हे दोन परस्पर विरुद्ध बाजू आहेत, है ना? बलाचे दोन प्रकार आहेत, क्रियाबल आणि प्रतिक्रिया बल. तर न्यूटनच्या तिसऱ्या नियमामध्ये क्रियाबल आणि प्रतिक्रिया बल हे नेहमी विरुद्ध दिशेने कार्य करतात असं सांगण्यात आलेलं आहे. ते जर आपल्याला अजून पडताळून पाहायचं असलं तर एक मी कृती करणार आहे. हा जो फुगा आहे मी फुगवणार आहे आणि या ठिकाणी दोरा आणि दोऱ्यामध्ये एक स्ट्रॉ मी टाकलेला आहे. या स्ट्रॉला आपण फुगलेला जो फुगा आहे फुगवलेला तो जोडणार आहोत आणि यापासून तयार होईल बलून रॉकेट. बलून रॉकेट तयार होईल. आता हा दोऱ्याचा एक टोक आपण कुठं बांधूया आणि दुसरं टोक आपल्या हातात ठेवून या स्ट्रॉला हा बलून चिटूया, है ना, फुगवल्यानंतर आणि सोडूया. तर काय होईल? बलून मधली हवा कोणत्या दिशेला जाईल? मागच्या साईडला. आणि बलून कोणत्या दिशेला पुढे जाईल? म्हणजे पुढच्या दिशेला जाईल, है ना? म्हणजे समोर जाईल. बलून जाईल समोर आणि बलून मधली हवा मागे जाईल. म्हणजे बलून मधली हवा मागे जाते म्हणजे काय झालं? क्रियाबल. आणि बलून काय प्रतिक्रिया देते? समोर जाते, है ना? तर क्रियाबल आणि प्रतिक्रिया बल हे यातून तुम्हाला अनुभवायला मिळेल. तर ती कृती आता आपण करूया. तर हा बलून घेतलाय, याला मी आता फुगवतो. लक्षात? हळूहळू. न्यूटनचा आपण तिसरा नियम जो की क्रियाबल आणि प्रतिक्रिया बलावर आधारित आहे. तर आता बलून मधली हवा कुठे जाईल रे? मागच्या साईडला. म्हणजे क्रियाबल मागच्या दिशेने आणि प्रतिक्रिया बलून काय होईल? पुढे जाईल म्हणजे प्रतिक्रिया बल हो झालं, है ना? तर क्रियाबल आणि प्रतिक्रिया बल न्यूटनचा तिसरा नियम आता आपण अभ्यासणार आहोत. या बलून रॉकेटच्या साहाय्याने सोडू का? चला, 1 2 3 गो. गतिविषयक तिसरा नियम अभ्यासताना आपण एक बलून रॉकेट घेतलं आणि बलून मधली हवा मागच्या दिशेने गेली, ते झालं क्रियाबल. आणि बलूनला सुद्धा प्रतिक्रिया दिली. जितकी हवा बाहेर गेली तितक्याच वेगाने ते काय झालं? बलून समोर सरकलं, है ना? तर हे आहे क्रियाबल आणि प्रतिक्रिया बल. असे अनेक उदाहरणे या आपल्या दैनंदिन जीवनामध्ये क्रियाबल आणि प्रतिक्रिया बल वर अवलंबून असते. जेवढं आपण क्रिया, आता उदाहरणार्थ आपण भिंतीमध्ये खिळा ठोकतो,
भिंतीमध्ये खिळा ठोकत असताना ते झालं क्रियाबल आहे ना, ते आपण खिळ्याला क्रियाबलाने असे ठोकत असतो. पण भिंत सहजासहजी आपल्या आतमध्ये ते खिळा येऊ देते का? नाही. भिंत सुद्धा काय करते, एक प्रतिक्रिया बल प्रयुक्त करते त्या खिळ्यावर, आणि कधी कधी तर भिंतीचं प्रतिक्रिया बल जास्त होते आणि त्यामुळे काय होते, खिळा कधी कधी वाकतो है ना. म्हणजे आपण भिंतीवर अशी चापट मारली तर भिंत सुद्धा आपल्यावर एक प्रतिक्रिया बल प्रयुक्त करते, म्हणूनच आपल्याला भिंतीचं सुद्धा चापट लागते है ना. भिंत आपल्याला प्रतिरोध करते म्हणजे प्रतिक्रिया करते, आणि प्रतिक्रिया बल आणि क्रियाबल हे कशावर अवलंबून असते, वस्तूच्या वस्तुमानावर आणि त्याच्या वेगावर अवलंबून असते. आता तुम्ही म्हणसाल सर रबरी बॉल टाकला तर वर येतो, प्रतिक्रिया देतो, पण स्पंज टाकला तर येत नाही वर है ना. तर प्रतिक्रिया बल हे कशावर अवलंबून असते, वस्तूच्या वस्तुमानावर आणि त्याच्या गतीवर अवलंबून असते. हा आहे न्यूटनचा तिसरा गतिविषयक नियम. तर माझ्या मागे म्हणा, प्रत्येक क्रियाबलास समान परिमाणाचे त्याच वेळी प्रयुक्त होणारे प्रतिक्रिया बल अस्तित्वात असते. क्रियाबल व प्रतिक्रिया बल हे परस्पर विरोधी असतात.